ये बाळा आत ये. तू तिथे का थांबलीस? या. नाही आजी, कसंही झालं असलं तरी लग्न झालंय. लग्न होऊन मी या घरची लक्ष्मी म्हणून आले. जोडीनेच प्रवेश करायला हवा ना. अशी एकटीच कसं पाऊल ठेवू घरात? तारा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण दुर्दैवाने लग्न मंडपात जे काही घडलंय त्यानंतर श्रेयस आणि तुम्ही एकत्र गृहप्रवेश कराल असं मला वाटत नाही बाळा. हे बघ, तू एकटीने गृहप्रवेश करून घे. काय की जे काही घडलंय, काळ जाईल तशी परिस्थिती निवळेल अशी आशा करूया. ये. एक मिनिट अरविंद, या रीती पाळण्याच्या अट्टहासापायी आपण श्रेयसला नाही दुखवू शकत. मला असं वाटतं की त्याच्या आधी मनाचा आणि त्याच्या सुखाचा विचार करायला पाहिजे. आजी, तुम्ही जात, मी थांबते इथे. माझ्यासाठी हा पवित्र क्षण आहे. मी श्रेयसच्या जोडीनेच घरात येईन. मी वाट बघते त्याची. हे बरं वाटत नाहीये गो. तू अशी घराबाहेर ताट करत उभी राहणार. आजी, जे काय असलं त्याला सामोरं जायला मी तयार आहे. माझ्या आयुष्याची रेशीम गाठ बांधली गेली आहे श्रेयसशी, आणि ती मी अशी तुटू देणार नाही. कोणी कितीही प्रयत्न केला तरी. तुम्ही जा आजी आत, प्लीज. तुम्ही माझ्यासाठी असं घराबाहेर थांबलेलं मला नाही आवडणार. प्लीज जा. तू स्वतः इतक्या त्रासात असून सुद्धा आमच्या घरच्यांचा इतका विचार करतेस. खरंच या घरची सून शोभतेस हो तू. आई, तुम्ही असं बाहेर उभं राहणं श्रेयसला आवडणार नाही बरं का. नाही म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आधी श्रेयसच्या मनाचा विचार करायला पाहिजे. त्याला काय आवडतं याचा विचार करायला हवा.